परिवार श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या अभिषेकासाठी या ठिकाणी येत असतो। त्याप्रमाणे आज माझ्या सगळ्या परिवारासह आम्ही आलो, अभिषेक केला, दर्शन घेतलं आणि गणरायाला एवढंच साकडं घातलं की आम्ही महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो आहे। आमच्या या कार्याला, आमच्या या कामाला आशीर्वाद श्रीमंत दगडूशेठ गणरायानं द्यावा आणि देशातलं पहिल्या क्रमांकाचं विकसनशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे नेण्याची ताकद, आशीर्वाद गणरायानं आम्हाला द्यावा। महाराष्ट्र सुखसमृद्ध राहावा अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी मी केली। आताच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आले, तुम्ही भेटले, एकमेकांना गाळा भेट केली, आस्था आंदोलन केलं, काय बोलले, नेमकं काय बोलणं? नाही, अंबादास दानवे साहेब माझे जुने मित्र आहेत, आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आज आमची भेट झाली। ते पण दगडूशेठ गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आले होते। मी पण अभिषेक करून आरती करून परत निघालो होतो। ते येताना आणि मी जाताना आमची भेट झाली। नेहमीप्रमाणे कसा बरा आहात का, माझ्या परिवाराची त्यांची ओळख करून दिली, एवढंच, बाकी काही नाही। पण एकत्र असं दगडूशेठ एकत्र आले की काय? नाही, मलाही माहित नाही ते येणार आहेत आणि त्यांनाही माहित नाही मी येणार आहे, त्यामुळे नाही, माझाही नियोजित दौरा होता। माझा दौरा कदाचित मला वाटतं आमच्या कलेक्टर कचेरीकडनं काल इश्यू झाला असेल का नाही मला माहीत नाही, पण माझाही नियोजित दौरा होता, त्यांचाही होता। देवाच्या दारात भेट झाली, आम्ही जुने मित्र आहोत, देवाच्या दारात राजकारण नसावं। नाही, पण एकत्र आले तर असंच पुढे पाहायला भेटेल का? आता मी एवढंच म्हणेन, आम्ही आज देवाच्या दर्शनाला आलो होतो। देवाच्या दारात राजकारण करू नये, राजकारण करायला वेगवेगळी ठिकाणं आपल्याला आहेत, त्या ठिकाणी जरूर राजकारण आपण नक्की करू, पण आता देवाच्या दारात नको। लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी, तुम्ही पण असं म्हणू नका, तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते नाव घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण घ्यायला लागलेत कालपासून, बरोबर ना? म्हणजे नाही काय व्हायचं, थोडंसं नवीन योजना होती आणि मग योजना घेताना बऱ्याचदा असं व्हायचं अनावधानानं, पण आता काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आणि तुम्ही जर पाहिलं तर 2 दिवस झाले मी मतदारसंघातल्या एक 15-20 गावांमध्ये 100-125 महिलांना भेटलो या योजनेच्या संदर्भात। माझे व्हिडिओ आहेत माझ्या मतदारसंघातले, की महिलांना विचारलं की ही योजना कोणी आणली, तर महिला स्पष्ट सांगतात शिंदे साहेबांनी आणली। त्यामुळे महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे। त्या योजनेमध्ये काही मुलींचे फॉर्म लावून फॉर्म भरलेत, संभाजीनगरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय, त्याचा गैरवापर सुरू झाला असं वाटतं? त्याची चौकशी सुरू केलेली आहे आणि काय झालं, आपण महिला वंचित राहू नयेत म्हणून 6-7 वेगवेगळे जे विभाग आहेत, शिक्षण विभाग आहे, ग्रामसेवक विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, महसूल विभाग आहे, इतर सगळ्या विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण ते फॉर्म भरायसाठी म्हणून नेमलं होतं। पण आपल्या जेव्हा लक्षात आलं की एक ठिकाणी एक भरायचा आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा भरायचा, असं काही हातावर बोटावर मोजण्या एवढ्या लोकांनी असं केलंय, तर म्हणून आता आपण केवळ ते अंगणवाडी सेविकांच्याकडे दिलेलं आहे। एक छत्री म्हणजे एक खिडकी योजना जशी असते तशी एकाच विभागामार्फत याचं सगळ्याचं नियंत्रण ठेवण्याचं काम आपण सुरू केलंय। आणि ज्यांनी एवढ्या चांगल्या योजनेत काही ज्यादा म्हणजे चुकीची नावं नोंदवून, चुकीचे फॉर्म भरून, चुकीचे फोटो लावून गैरप्रकार करायचं काम केले, त्याची चौकशी करायचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिलेले आहेत। महायुतीमध्ये 25 जागा ज्या आहेत त्या विदर्भात दाखवल्यात आणि भाजपला फक्त 4 जागा दाखवल्यात सर्वेमध्ये, तर असं आहे का चित्र किंवा नाराजी? सर्वे वेगळे वेगळे येतात, सर्वे आज एक येतो, उद्या एक येतो, सकाळी एक येतो, दुपारी एक येतो, सर्वे वेगवेगळे येत असतात। मी आपल्याला दगडूशेठ गणरायाच्या दारात सांगतोय की महायुती महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा कितीतरी पुढचा आकडा गाठून पुन्हा सत्तेमध्ये येईल। धन्यवाद। मुख्यमंत्री कोण होईल मला विचाराल शंभूराज देसाई म्हणून, तर आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत। मी गणरायाला साकडं घातलंय, पण मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार
महायुतीतल्या तीन वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले जे आमचे आहेत, शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा, ह्या तिघांना आहेत. आणि दिल्लीमध्ये माननीय मोदी साहेब, माननीय अमित भाई शाह साहेब हे एकत्र बसून ज्याला कोणाला मुख्यमंत्री करायचा आहे त्याचा निर्णय घेतील. बिलकुल नाही होत, बिलकुल नाही. मग लाडकी बहीणचं काय वाद आहे? काय कुठं वाद आहे? झाला का आता? काल घेतला नाही त्यांना. काय झालं ना, मग आता सुरू झालं ना, कालपासून सुरळीत पण लावत नाही भाजप, लावतो ना. तुम्ही लावत नाही. हे बघा आता इथं फोटो आहे ना, सगळ्यांचे फोटो आहेत त्याच्यात. राष्ट्रवादीचं आहे ते. नाही आहेत ना, आता तिथं बघा सगळ्यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीचं बॅनर आहे. त्या बॅनरवर बघितला बघा, मी येताना एक बॅनर बघितला, तिथं सगळ्यांचे फोटो होते. विषय असा आहे, नितेश राणे म्हटले काल चला की आता बस सोडा मला. हिंदूंकडूनच खरेदी राहू दे ना, घेऊ दे ना, ते घेऊ दे. मेन महत्त्वाची बातमी. हिंदूचं विचारू देत नाही. मला सुद्धा ते वाहिन्यांच्या मार्फत कळालं की ते डिस्क्वालिफिकेशन पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे. त्याला माझ्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यातली तारीख लिस्टेड सुप्रीम कोर्टच्या बोर्डवरती झालेली आहे. पण काही तिथले ज्या इंटरेस्टेड पार्टीज आहेत त्यांनी आता त्याच्यावरती मेन्शन करायचा निर्णय घेतला आहे. आता इट इज द म्हणजे पॉवर ऑफ द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये योग्य जे डायरेक्शन देतील ते आम्ही फॉलो करू. धन्यवाद. काँग्रेस प्रथमच 3 ठिकाणी जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध करणार, एक राज्य लेवलला, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला. तर कशा म्हणजे 3 पद्धतीने करायचं काय कारण आहे? वेगळा वेगळा करणार का? हो, वेगळा. राज्याची भूमिका वेगळी, जिल्ह्याची भूमिका वेगळी, तालुक्याची वेगळी, गावाची वेगळी करा म्हणावं. जाहीरनामा काय असतो? जाहीरनामा असा असतो की सरकार आल्यानंतर राज्याला आम्ही काय देणार, जे राज्याला मिळणार ते जिल्ह्याला मिळणार, जे जिल्ह्याला मिळणार ते तालुक्याला मिळणार, जे तालुक्याला मिळणार ते गावाला मिळणार. त्यामुळं असं नाही ना गावाला वेगळं तालुक्याला वेगळं. राज्याचं म्हणून धोरण असलं पाहिजे आणि जरूर त्यांनी राज्याचं एक धोरण सांगावं. बघू आपण ते काय सांगतात. धन्यवाद. आले दानवे साहेब आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.